नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण गाळणीला फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आपल्या लाईट बिल जे आहे ते कमी कसं करायचं हे तर बघणारच आहोत, पण त्याचबरोबर काही महत्त्वाचे युजफुल टिप्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास शेअर करा। तर या ठिकाणी आपली पहिली युजफुल टिप्स अशी होणार आहे ती म्हणजे शर्टसाठी किंवा इतर कुठल्याही कपड्यांसाठी। आता बऱ्याचदा काय होतं की आपले कपडे वापरून झालं की जास्त दिवस वापरल्यानंतर त्याला असे होल पडतात। अचानक आपला कपडा जो आहे ड्रेस किंवा कुठलाही ड्रेस असेल तर त्याला असा जर फाटलेला असेल, फाटत नाहीत परंतु तो इरल्यानंतर अशा प्रकारे त्या ठिकाणी होल तयार होतात। परंतु आपण अशा वेळेस या शर्टला किंवा इतर कुठल्या कपड्याला बिलकुल फेकून द्यायचा नाहीये। आपण याला शिवू देखील शकत नाहीत, कारण त्याला शिवायला गेलं की व्यवस्थित शिवल्या जात नाहीत आणि शिवल्यानंतर तिथली जागा देखील खूप घाण दिसेल। तर अशा वेळेस आपण या होलला जर अशा तुमच्याकडे असे जर शर्ट किंवा इतर कपडे जर असे फाटलेले असतील तर आपण त्याला अगदी सोप्या पद्धतीने नव्यासारखं बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणार आहे नेल पेंट। आता बघू शकता तर रेड कलरचा शर्ट होता म्हणून मी या ठिकाणी रेड कलरचीच नेल पेंट वापरली आहे। तुम्ही तुमच्या जो पण कलरचा तुमचा ड्रेस फाटलेला असेल तर अशा वेळेस तुम्हाला त्याच कलरची नेल पेंट या ठिकाणी वापरायची आहे आणि खालच्या साईडला म्हणजे आतील साईडला तुम्हाला ही नेल पेंट अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे। आणि तुम्हा सर्वांना माहीतच आहे की नेल पेंट सुकल्यानंतर तिला एक कडकपणा येतो आणि जे आपले जो होल आहे ते कडकपणामुळे हे जी नेल पेंट आहे व्यवस्थित त्याला चिटकते आणि बिलकुल निघत नाहीत आणि जे होल आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी बंद झालेलं दिसेल। आता आपण कलरची नेल पेंट लावल्यामुळे ते दिसणार देखील नाही की ते फाटलेला होता किंवा नाही। बघू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला हा रिझल्ट वाळल्यानंतर व्यवस्थित समजेल। त्यामुळे तुमच्या घरातील जे असे जुने शर्ट असतील जे की थोडेसे फाटलेले असतील तर त्या ठिकाणी तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून ट्राय करू शकता। बघू शकतात पूर्ण जे होल आहे ते पूर्ण या ठिकाणी बंद झालेलं आहे। त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे फ्रीजसाठी। आता मी फ्रीजसाठी अशा खूप साऱ्या महत्त्वाच्या युजफुल टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या की तुमच्या लाईट बिलसाठी खूप महत्त्वाचे या ठिकाणी ठरणार आहे। बघू शकतात आता फ्रीजमध्ये आपण खूप सारं सामान ठेवतो, आपल्या कामाचं सामान नसेल ते देखील आपण या फ्रीजमध्ये ठेवत असतो, परंतु या ठिकाणी फ्रीजमध्ये जास्त एक्स्ट्राचं सामान बिलकुल ठेवायचं नाही आहे। त्यामुळे आपला फ्रीजला जास्त थंड होण्यासाठी जास्त कंडेन्सर लागतं, गॅस लागतो आणि त्यामुळे आपल्याला लाईट बिल देखील खूप जास्त येतं। त्यामुळे जे लिमिटेड सामानच आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। त्यानंतर जे लिक्विड पदार्थ आपण फ्रीजमध्ये ठेवतो, दूध, पाणी, दही, ताक, जे पण कुठलं लिक्विड पदार्थ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवत असाल तर ते असं उघडं ओपन अजिबात ठेवायचं नाही आहे। त्याला त्यावरती झाकण ठेवूनच आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। याचा फायदा असा होणार आहे की ते थंड होण्यासाठी जे कंडेन्सर जितकं थंड वेळ लागतो ते त्यामुळे काय होतं की आपली लाईट बिल जे आहे जे जास्त येतात आणि त्यामुळे आपला फ्रीज देखील लवकर खराब होण्याची शक्यता असते। त्यामुळे जर तुम्ही असे लिक्विड पदार्थ फ्रीजमध्ये ठेवत असाल तर त्यावरती झाकण अवश्य ठेवायचं आहे। त्यामुळे तुमच्या लाईट बिलची खूप या ठिकाणी बचत होईल। त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे फ्रीजच्या दरवाजांसाठी। आता बऱ्याचदा काय होतं की आपण फ्रीजचा रोजच वापर करत असतो, परंतु त्यामध्ये जी दरवाजामध्ये ते जे रबर असतं ते कधी खराब होतं ते आपल्याला कळतच नाहीत। आपण त्यावेळेस काय होतं की त्यामधून जो गॅस असतो फ्रीजचा तो लीक होतो आणि लवकर फ्रीज खराब होतं किंवा त्यामध्ये ज्या वस्तू आहे त्या लवकर थंड होत नाहीत। अशा वेळेस हा जो रबर आहे तो खराब झाला आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं तर त्या ठिकाणी आपण एक ट्रिक वापरणार आहोत। तुम्हाला एक मोबाईल घ्यायचा आहे, त्याचा टॉर्च ऑन करून तुम्हाला फ्रीजमध्ये हा मोबाईल ठेवून द्यायचा आहे। आता बघू शकतात आणि सर्व घरातील जे लाईट आहे ते ऑफ करायचे आहे। ही प्रोसेस तुम्हाला रात्रीच्या वेळेस करायची आहे आणि तुम्हाला ज्या ठिकाणाहून या टॉर्चचा उजेड तुम्हाला दिसेल, टॉर्च जर नसेल तुम्ही अशा पद्धतीने दिवा देखील लावून ठेवू शकतात आणि ज्या ठिकाणी तुम्हाला उजेड जर दिसला बाहेर तर समजायचं की तुमच्या फ्रीजचा जो रबर आहे तो खराब झालेला आहे, त्यामधून तुमचा फ्रीजचा जो गॅस आहे तो लीक होत आहे। नक्की ट्राय करून बघा। त्यानंतरची दुसरी टिप्स आहे ती म्हणजे फ्रीजरसाठी। आता बर्फ बऱ्याचदा काय होतं थंडीच्या दिवसामध्ये खूप एक्स्ट्राचा बर्फ फ्रीजमध्ये जमा होतो आणि अशा वेळेस काय होतं की आपल्याला फ्रीज देखील खराब होतात आणि लाईट बिल देखील खूप जास्त येतात। परंतु अशा वेळेस एक
ट्रिक वापरायची आहे. जास्त बर्फ जमा होऊ नये आणि थंडीच्या दिवसामध्ये फ्रीजरमध्ये खूप जास्त बर्फ जमा होतो. तर अशा वेळेस आपण एक काम करणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक गाळणी. चहा गाळण्याची जी गाळणी असते ती आपल्याला घ्यायची आहे. आता बघू शकता मी या गाळणीमध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि या मीठ टाकल्यानंतर आपल्याला ही जी गाळणी आहे व्यवस्थित आपल्याला फ्रीजमध्ये अशा पद्धतीने जे मीठ आहे ते पसरवून घ्यायचं आहे. तर यामुळे काय होणार आहे, मिठामुळे या फ्रीजरमध्ये जो बर्फ तयार होतो तो कमी प्रमाणात तयार होईल आणि जे आपलं फ्रीज आहे ते खराब होण्यापासून नक्कीच वाचेल. बघू शकतात आपण यावरती मीठ जर टाकलं तर नक्कीच तुमचा जो ज्या ठिकाणी बर्फ जास्त तयार होतो तो होणार नाही. आणि ट्रिक जर आवडल्या असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि मित्रपरिवारात शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.